नमस्कार. खूप दिवसांनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर येताना खूप आनंद होतोय. 2025 या नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना काही गोष्टी मनाशी ठाम ठरवल्या होत्या, की इथून पुढची वाटचाल करत असताना त्याची एक दिशा ठरवणं अत्यंत गरजेचं आहे. समाज हा संघर्षाचा नाही तर सत्तेचा भुकेलेला आहे. सत्तेच्या पाठीमागं जाण्याची समाजाची जी मानसिकता आहे, ती बदलवणं इतकं सोपं नाही. त्यामुळं काम करत असताना आपण कुठेतरी एक ठाम विचारधारा किंवा एक रूटमॅप आपल्याकडे तयार असणं गरजेचं आहे. त्याच विचारातून अ, पंढरपूर तालुक्यातील कृषी औद्योगिक क्रांतीचे जनक असणारे आणि पंढरपूर तालुक्याच्या अर्थकारणाचा कणा म्हणून ज्या कारखान्याला ओळखलं जातं, त्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन कर्मवीर औदुंबररावजी पाटील यांच्या विचारांवरती, यांच्या प्रामाणिकपणानं, यांच्या तत्वनिष्ठ राजकारणानं प्रेरित झालेल्या तरुणांचं एक व्यासपीठ उभा करण्याचं आमचं जे उद्दिष्ट होतं, त्या उद्दिष्टानुसार आम्ही टीम के-ई-पीच्या माध्यमातून एक व्यासपीठ उभं केलं. खरं तर टीम के-ई-पीच्या माध्यमातून व्यासपीठ उभं करत असताना जे तरुण आहेत, ज्यांना राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आणि व्यवसायामध्ये स्वतःचं काहीतरी अस्तित्व घडवायचं आहे. परंतु फक्त योग्य मार्गदर्शन किंवा योग्य साथीदार, सहकारी न मिळाल्यामुळं त्यांना कुठेतरी अडचणी येत होत्या. अशा सगळ्या तरुणांना एकत्र करून आम्ही नवं व्यासपीठ, एक नवी ताकद तालुक्यामध्ये निर्माण करण्याचं काम केलं. खरं तर टीम के-ई-पी नक्की काम कशावरती करते? तर टीम के-ई-पी राजकारण, समाजकारण, व्यवसाय, उद्योग या सगळ्या गोष्टींवरती, कला, शिक्षण, साहित्य या विषयांवरती आम्ही काम करतो. परंतु काम करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, की आपलं ध्येय धोरण निश्चित करणं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. इथून पुढचं राजकीय, सामाजिक भूमिका किंवा त्याच्या पद्धतीनं काम करण्याचा जो रस्ता आहे, रूटमॅप आहे, तो कसा असावा? तर याच्यामध्ये आम्ही एक त्रिसूत्री तयार केलेली आहे, ज्याच्यावरती कन्स्ट्रक्शन, कोऑपरेटिव्ह आणि कॅल्क्युलेटिव्ह या 3 गोष्टींच्यावरती आम्ही राजकारणामध्ये सुरुवात करतोय. आता हे ट्रिपल सी म्हणजे काय आहे? तर ट्रिपल सी कोऑपरेटिव्ह या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं, कुठल्या पक्षाचा, कुठल्या विचारधारेचा, कुठल्या संघटनेचा, कोणता नेता कधी कुठे कुणाला उपयोगी पडेल आणि कुणाला सहकार्य करेल, हे आता सांगणं शक्य राहिलेलं नाही. कारण हे सहकाराचं आणि सहकार्याचं राजकारण झालेलं आहे. त्यामुळं राजकारणामध्ये संबंध जोपासणं आणि विचारधारेच्या बोगस वातावरणामध्ये गुरफटण्यापेक्षा तरुणांनी व्यावहारिकदृष्ट्या त्या गोष्टींकडे पाहणं आणि लाँग टर्म व्हिजन म्हणजे एक दूरदृष्टीनं आपण सकारात्मकदृष्ट्या त्या विचारांची मांडणी करून पाहणं हे गरजेचं आहे. म्हणजे भाजपच्या लोकांनी राष्ट्रवादीच्या लोकांचा प्रचार करणं आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी भाजपच्या लोकांचा प्रचार करणं, ही गोष्ट आपल्याला विचारातही कधी आली नसेल, परंतु ते घडलं. इथून पुढच्या राजकारणाची गणितं अशीच मांडली जाणार असल्यामुळं तरुणांनी सुद्धा राजकारणामध्ये येताना दीर्घकालीन विचारानं आलं पाहिजे आणि त्याच्यावरती काम करत असताना पॉलिटिकल किंवा पार्टी स्पिरिट नावाचा प्रकार राजकारणातून संपलेला आहे. त्यामुळं त्या पार्टी स्पिरिटला किंवा एक आयडियोलॉजीचं स्पिरिट जे आहे ते कुठेतरी थांबवता आलं पाहिजे. त्याच्यातून आपल्याला व्यावहारिक राजकारण शिकता आलं पाहिजे. याच्यावरती आमचा पहिला भर असेल. दुसरी गोष्ट आहे, आम्ही कॅल्क्युलेटिव्ह पॉलिटिक्स का शिकवतोय? तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, कॅल्क्युलेटिव्ह का राहिलं पाहिजे? तुम्हाला जर राजकारणाची गणितं जुळवता येत नसतील, अंदाज बांधता येत नसतील, तर तुम्ही राजकारणामध्ये टिकू शकत नाही. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे, की तुम्हाला कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे. तुम्हाला व्यवहार कळला पाहिजे. तुम्हाला एखाद्या विचारांची, व्यक्तीची आणि एखाद्या विशिष्ट गुणाची आणि त्यांच्या विचारांची किंमत लगेच ठरवता आली पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळं कॅल्क्युलेशन हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आणि तिसरा जो मुद्दा आहे ट्रिपल सी मधला, तो आहे कन्स्ट्रक्टिव्ह पॉलिटिक्स. कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे काय? तर टीका टिप्पणी, वादविवाद याच्यापेक्षा योग्य आणि सकारात्मक गोष्टींवरती भांडणं, लढणं आणि त्या गोष्टी योग्यरित्या निकाली काढणं, या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला जर कन्स्ट्रक्शन जमत नसेल, तुम्हाला जर बांधणी व्यवस्थित जमत नसेल, तर तुमचं राजकारण फार काळ टिकू शकत नाही. त्यामुळं कन्स्ट्रक्टिव्ह पॉलिटिक्सवरती फोकस करणं हा तिसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय होता. राजकारणामध्ये तुम्ही सगळे माझ्याशी ज्या विचारांनी जोडले गेलात किंवा माझी ओळख ज्या राजकीय संघर्षाच्या परिस्थितीतून झाली,
तो संघर्ष होता सहकार क्षेत्रातला. त्यामुळं विठ्ठल सहकारी असेल किंवा इतर इथले सहकारी साखर कारखाने असतील, सहकारी बँका असतील, पतसंस्था असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून एक गोष्ट लक्षात आली की राजकारणामध्ये उदयास येण्यासाठी हा सगळ्यात सोपा प्लॅटफॉर्म म्हणून आजपर्यंत या लोकांनी वापर केला. परंतु या सहकारी संस्था हे राजकारण मोठं करण्यासाठी नसून इथला शेतकरी, सर्वसामान्य सभासद, कष्टकरी, कामगार मोठं करण्यासाठीचं व्यासपीठ आहे. परंतु हा सहकाराचा विचार कुठेतरी भरकटत चाललेला आहे. त्यामुळं सहकार पुनरुज्जीवनाची चळवळ या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये उभी करण्याची गरज आहे असं वाटतं. खरं तर आजचं राजकारण म्हणजे नव्या काळातलं स्वातंत्र्य युद्ध आहे. जे स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती होती त्याच पद्धतीची परिस्थिती, फक्त त्यावेळी बाहेरच्या लोकांचं राज्य आपल्यावरती होतं. आज आपल्यातलेच काही उठून आपल्यावरती राज्य करण्याची मानसिकता घेऊन उतरलेले लोक आहेत. हे आधुनिक काळातले ब्रिटिश संपवण्यासाठी आपल्यातला आधुनिक काळातला भगतसिंह आणि आधुनिक काळातले गांधी तयार झाले पाहिजेत, ही आमची पहिली भूमिका आहे. त्यामुळं सहकार पुनरुज्जीवनाची चळवळ घेऊन समाजासमोर जात असताना आपल्यासारख्या लोकांची, मार्गदर्शकांची, तरुणांची आणि साथीदारांची गरज निश्चित आम्हाला यामध्ये पडणार आहे. तिसरी, व्यावसायिकदृष्ट्या आज टीम KEP काय करते, तर तालुक्यामध्ये व्यावसायिकदृष्ट्या टीम KEPच्या माध्यमातून आम्ही काम करत असताना त्याच्यातलं सगळ्यात पहिलं आमचं उद्दिष्ट आहे, तालुक्यामध्ये आम्हाला कामगार तयार करायचा नाही, तर तालुक्यामध्ये आम्हाला उद्योगामध्ये भागीदार तयार करायचा आहे. जो कर्मवीर अण्णांचा विचार होता, ज्या कर्मवीर अण्णांनी तालुक्यामध्ये सर्वसामान्य सभासद शेतकऱ्यांना भागीदार करून त्यांना संस्थेचा, कारखानदारीचा आणि सहकाराचा मालक करण्याचं धाडस केलं, त्या कर्मवीर अण्णांच्या विचारांवरती काम करत असताना आम्हाला तालुक्यामध्ये कामगार नाही तर भागीदार तयार करायचा आहे. या विचारांनी आम्ही राजकारणामध्ये, व्यवसायामध्ये आणि उद्योगाकडे आम्ही आमच्या टीम KEPच्या माध्यमातून पाहतोय. खरं तर वर्कर आणि पार्टनरमधला फरक काय आहे? कुठेतरी 8-10 हजाराची नोकरी उपलब्ध करून देऊन तुम्हाला गुलामी मानसिकतेचं किंवा कामगार बनवण्यापेक्षा तुम्हाला सदर व्यवसायाचा भागीदार बनवून घेऊन त्या व्यवसायासाठी लागणारं जे काही नियोजन असेल, सहकार्य असेल, ते एकमेकांना करणं आणि आपल्यासारखे तरुण व्यवसायामध्ये टिकले पाहिजेत, वाचले पाहिजेत, वाढले पाहिजेत, हा विचार घेऊन तो भागीदार, तो मालक घडवण्याचं काम आज आम्ही करण्याचा विचार घेऊन तालुक्यामध्ये काम करतोय. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे भागीदार घडवत असताना तालुक्यातील तरुणांच्या मानसिकतेमध्ये बदल घडवण्याची जी गरज आहे ती आम्ही या ठिकाणी प्रकर्षानं आम्हाला जाणवते आणि त्याच्यावरती आम्ही काम करतोय. बदल म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे, तर तालुक्यातील तरुणांच्याकडे असणारा एक कामाप्रतीची लाज, दुसरा श्रीमंतीचा आणि इथल्या राजकीय परिस्थितीचा माज, तिसरी गोष्ट आहे राजकारणाची आणि समाजसेवेची खाज. या 3 गोष्टीला कुठेतरी आळा घालणं, आवर घालणं गरजेचं आहे. खरं तर मी सुद्धा एक तरुण, एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा म्हणून या सगळ्या गोष्टींना बळी पडलेलो आहे. परंतु कुठल्या तर नेत्यांनी, कुठल्या तरी विचाराच्या पक्षांनी, संघटनेने आपला वापर करून घेण्यापेक्षा थोडासा व्यावहारिक विचार शिकून आपण आपल्या स्वतःकडे बघण्याचा नजरिया बदलला पाहिजे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कामाची लाज सोडणं. लाज सोडायची म्हणजे काय करायचं आहे, लक्षात घ्या. पैसे कमवणं अजिबात अवघड नाही. का नाही, तर जास्त काही नाही, आपल्या पंढरपूरमध्ये भिकारीसुद्धा भिकारी नाही, ही खरी परिस्थिती आहे. त्याचं कारण असं आहे की पंढरपूरमध्ये मंदिर परिसर असेल, नदीकाठचा घाटांचा परिसर असेल, बस स्टँड असेल किंवा इतर ठिकाणी जे लोक भिक्षा मागतात, जे लोक मागून खातात, अशा लोकांचंही महिन्याचं उत्पन्न हे 30,000 ते 50,000च्या घरात आहे कमीत कमी. म्हणजे रोज ते 1,500 रुपये मिळवतात. ते का मिळवतात, तर ते त्यांच्या कामाला लाजत नाहीत. पंढरपूरमध्ये कामाची लाज असणारा तरुण वर्ग प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे इथल्या पोरांना 7,000, 8,000, 10,000मध्ये कुठल्यातरी बँकेत, कुठल्यातरी कारखान्यामध्ये कामाला जावं लागतं आणि 8-10 हजार रुपयेमध्ये ही पोरं गुलाम मानसिकतेची, अगदी त्या भिकाऱ्यापेक्षाही कमी पैशामध्ये काम करायला तयार होतात. ही पंढरपूरचं दुर्दैव आहे असं मला वाटतं. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की इथं जो माज या पोरांमध्ये भरलेला आहे, काम करण्याची मानसिकता किंवा दुसऱ्याकडून शिकण्याची, ऐकण्याची मानसिकता इथल्या तरुणाची अजिबात राहिलेली नाही. पंढरपूरमध्ये नोकरीच्या संधीसाठी बरेच लोक इच्छुक असतात की मला नोकरी करायची,
परंतु 8,000 10,000ची नोकरी ज्यावेळी घेतात तिथं जातात आणि तिथल्या मॅनेजरनी तिथल्या मालकांनी ज्यावेळी सांगितलं जातं की हे कर ते कर, त्यावेळी याला राग येतो की मी माझ्या घरी कधी पाण्याचा तांब्या उचलत नाही आणि हा कोण आहे मला सांगणारा. हा जो माज आहे हा माज का आलाय, तर इथली जी राजकीय परिस्थिती आहे, नेता आला खांद्यावर हात टाकला फॉर्च्युनरमध्ये बसवला आणि फिरवलं की तो खुश होतो. 4 डिजिटल पदरच्या पैशांनी लावायला लागले असते तर लावले नसते, परंतु आज तालुक्यामध्ये डिजिटल पुरवले जातात, त्या पोरांना पैसे दिले जातात कार्यक्रमासाठी. म्हणजे कडक कपडे घातले आणि आयता डिजिटल लावायला एकाने कोणी पैसे केले, कार्यक्रमाला स्पॉन्सरशिप मिळाली की तो गल्लीमध्ये नेता, भावी नगरसेवक, भावी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती झडपीच्या लेवलचा नेता होऊन जातो. आणि एकदा त्या नेत्याची मानसिकता त्या लेवलवरती त्या पोराची आणून ठेवली की तो पोरगा त्या माजात जातो आणि त्याला त्या काम करायची लाज वाटायला लागते. त्यामुळं हा पुढरपणाचा माज, हा जो इथल्या बोगस श्रीमंतीचा माज जो इथल्या तरुणांमध्ये आहे, तो माज कुठेतरी कमी करण्याची, त्याला आळा घालण्याची गरज आहे. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की खाज कशाची, तर राजकारण आणि समाजसेवा. समाजसेवा करत असताना आपल्याला आजपर्यंत विचारधारा शिकवली गेली, परंतु व्यावहारिक विचारधारा ही आजपर्यंत आपल्याला कोणीच शिकवली नाही. आपल्याला विचार करून विचारांच्या पाठीमागं पाठवलं आणि ज्या विचारांच्या पाठीमागं आपल्याला पाठवतायत त्याच विचारांचा व्यवहार मांडून काही लोक आज आमदार, खासदार, मंत्री झाले, कोट्याधीश झाले, परंतु विचारधारेच्या पाठीमागं धावणारी पोरं मात्र भिकेला लागलेली आहेत आणि ही इथली सत्य परिस्थिती आहे. त्यामुळं व्यावहारिक विचारधारेच्या मागं जाण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, मी समाजसेवा आणि राजकारण करण्याला अजिबात विरोध करत नाही, कारण माझा स्वतःचा तो पिंड आहे. पण ते करत असताना तुम्हाला व्यवहार कळला पाहिजे, तुम्हाला व्यावहारिक विचार कळला पाहिजे आणि तुमची खाज जी आहे समाजसेवेची आणि राजकारणाची, त्याला कुठेतरी मर्यादा घालता आल्या पाहिजेत. तर तुम्ही राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकता, तर तुम्ही उद्योगामध्ये यशस्वी होऊ शकता. आणि या 3 गोष्टी घडवण्यासाठी आम्ही टीम KEPच्या माध्यमातून प्रयत्नशील आहोत. आता आम्ही टीम KEPच्या माध्यमातून येत्या 25 आणि 26 तारखेला जनसमृद्धी अभियानाची सुरुवात करतोय. हे जनसमृद्धी अभियान म्हणजे नक्की काय आहे, तर टीम KEPच्या माध्यमातून पंढरपूर तालुक्यातील सर्व गावांमध्ये 2 दिवसाचा, प्रत्येक महिन्यामध्ये 1 गाव असं, त्या गावामध्ये 2 दिवसाचा मुक्कामी दौरा असेल. या मुक्कामी दौऱ्यामध्ये तिथं राजकीय, सामाजिक ह्याच्यावरती चर्चा होईल. त्याच्यानंतर तिथले व्यवसाय, उद्योग आणि ग्रामीण महाराष्ट्रातील रोजगाराच्या संधी आणि व्यावसायिक साधनं याच्यावरती आपले चर्चासत्र आणि कार्यक्रम होतील. सामाजिक उपक्रम, तिथं स्वच्छता शिबिर असेल, वृक्षारोपण असेल, या गोष्टींवरती आपण तिथं काम करणार आहोत. तसंच स्थानिक व्यवसाय करणारे जे तरुण आहेत, यशस्वी शेतकरी असतील, उद्योजक असतील, अशा लोकांच्या गाठीभेटी घेणं आणि त्यांच्याकडून चर्चा करून त्या व्यवसायाच्या गोष्टी शिकून घेणं, या गोष्टींवरती आपला भर राहील. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी राहील की सहकार आणि त्याचे विचार, या गोष्टी समाजातील सर्वसामान्य शेतकरी सभासदांना जागरूक करणं, हे काम आपण येत्या 25 आणि 26 तारखेपासून सुरू करतोय. आपण जनसमृद्धी अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक गावखेड्यामध्ये जाऊन तिथं मुक्काम करून तिथली परिस्थिती, तिथले विचार, तिथल्या अडचणी आणि तिथल्या लोकांच्या भावना समजून घेण्याचं काम करतोय. निश्चित यामध्ये तुमच्या सगळ्यांचं मार्गदर्शन आणि सहकार्य लाभणार आहे. ज्याही लोकांना टीम KEPचा भाग होण्याची, ज्या लोकांना टीम KEPमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे, त्या सर्वांना विनंती आहे की आपल्या सर्वांचं कायम स्वागत आहे. फक्त दीर्घकालीन विचारांनी आपण काम करायला हवं, आपण ठामपणे लढायला हवं, आपण आपले विचार मांडायला हवेत. आणि ज्या विचारांना मांडून आणि भांडून जर एखादी गोष्ट आपल्याला मागून मिळत नसेल तर ती हिसकावून घेण्याची तयारी ठेवली पाहिजे. याच विचारांनी टीम KEPच्या माध्यमातून आम्ही काम करतोय. आपण सगळे मिळून करत राहूयात. निश्चित स्थानिक प्रश्नांवरती लढायचं आहे, बोलायचं आहे, भांडायचं आहे. पण आजचा व्हिडिओ ही फक्त सुरुवात आहे. इथून पुढं सातत्यानं आपण सर्वजण संपर्कात राहूया आणि वेगवेगळ्या विषयांवरती प्रामाणिकपणानं कर्मवीर अण्णांच्या विचारांना काम करत राहूया. धन्यवाद.